शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे मुबलक पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. खरीप हंगामातील पीक काढून शेत पण खाली झालेलं आहे. जानेवारी महिना हातातून जाऊ द्यायचा नाहीये. काहीतरी प्रॉफिटेबल पीक करण्याचा विचार करत आहात तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या अशा एका उन्हाळी पिकाची माहिती सांगणार आहे, जे पीक तुम्हाला नक्कीच कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये साधारणतः 80 ते 90 दिवसामध्ये चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकते. शेतकरी बंधूंनो, या पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकंदरीतच लागवडीची पद्धत, बियाणाची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर शेतकरी बंधूंनो, जाणून घेऊया जानेवारी महिन्यामध्ये लागवड केल्या जाणाऱ्या अशा पिकाची माहिती, जे पीक तुम्हाला कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये चांगला प्रॉफिट मिळवून देऊ शकते. शेतकरी बंधूंनो, आज मी तुम्हाला जे पीक सांगणार आहे तर ते पीक आहे स्वीट कॉर्न, म्हणजे मधुमक्का. होय शेतकरी बंधूंनो, मधुमक्का हे एक असं पीक आहे ज्या पिकातून अतिशय कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये चांगला प्रॉफिट मिळवल्या जाऊ शकतो. कारण शेतकरी बंधूंनो, मधुमक्का या पिकाला उन्हाळी हंगामामध्ये मार्केटमध्ये चांगली मागणी असते, त्यामुळे पैसे चांगले बनतात. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण मधुमक्का पिकाची लागवड केलेली आहे. साधारण 1 महिन्याचं जे पीक आहे तर ते झालेलं आहे. आता मधुमक्काची तुम्हाला लागवड करायची झाल्यास याची लागवड कशी करायची, तर 2-3 प्रकारे तुम्हाला याची लागवड करता येते. एक सरीवरंबा पद्धत, दुसरी ड्रीपवर आणि तिसरी समतल तुम्ही पेरणी यंत्राच्या साहाय्यानं पेरणी सुद्धा करू शकता. पण चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर सरीवरंबा पद्धत किंवा ड्रीपवर लागवड केल्यास फायद्याचे ठरते. शेतकरी बंधूंनो, सरीवरंबा पद्धतीमध्ये लागवड करायची झाल्यास 2 ओळीतील अंतर साधारण 2 फूट ठेवायचं आहे आणि 2 रोपातील अंतर आपल्याला 9 इंच ते 1 फुटापर्यंत ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही ड्रीपवर जर लागवड करणार असेल तर साधारण 4-4 फुटाच्या अंतरानं लॅटरल आपल्याला आथरून घ्यायचे आहे आणि लॅटरलच्या दोन्ही बाजूनं आपल्याला टोकन पद्धतीनं जी इतर लागवड करायची आहे. लॅटरलच्या दोन्ही बाजूनं साधारण 8-8 इंचाचं तुम्हाला अंतर ठेवायचं आहे आणि 2 रोपातलं अंतर ड्रीपवर आपल्याला जे तर 1 फुटापर्यंत तिथं ठेवायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही ड्रीपवर लागवड करू शकता किंवा सरळ पेरणी यंत्रानं तुम्हाला पेरणी करता येते, पण या पद्धतीमध्ये जे उत्पादन आहे तर ते उत्पादन कमी मिळते. शेतकरी बंधूंनो, त्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजेच बियाणाची निवड कोणत्या करायची. तर उन्हाळी हंगामामध्ये तुम्हाला मधुमक्का लागवड करायची झाल्यास शेतकरी बंधूंनो, सिजेंटा कंपनीची जे शुगर 75 नावाची व्हरायटी आहे, या व्हरायटीची तुम्ही निवड करू शकता. 80 ते 85 दिवसामध्ये परिपक्व होणारं हे वाण आहे. किंवा शेतकरी बंधूंनो, बायर कंपनीचं जे स्वीट ग्लोरी नावाचं वाण आहे तर याची तुम्ही निवड करू शकता. हे पण 80-85 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येणारं वाण आहे. त्यानंतर शेतकरी बंधूंनो, एकरी बियाणाचं जे प्रमाण आहे तर ते साधारणतः 4 किलोपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे एका एकरसाठी तुम्ही टोकन पद्धतीनं लागवड करणार असेल तर 4 किलो बियाणं आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो शेतकरी बंधूंनो, तो म्हणजे पेरणीवेळी किंवा लागवड करतेवेळी जे खत व्यवस्थापन आहे तर याला खतं कोणकोणती द्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, मक्का पिकाला इतर पिकांच्या तुलनेमध्ये खतं जे आहे तर ती थोडीशी जास्त लागतात, म्हणजे खताची मात्रा आपल्याला थोडी जास्त लागते. तर लागवड करतेवेळी शेतकरी बंधूंनो, तुम्ही 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 बॅग MOP पोटॅश आणि 50 किलो युरिया असा भेसळ डोस देऊ शकता. किंवा तुम्ही 1.5 बॅग 1846 म्हणजे DAP, त्यानंतर 1 बॅग MOP पोटॅश देऊ शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, NPK फॉर्ममधली खतं जर द्यायची झाल्यास तर 10-26-26 किंवा 12-32-16 यापैकी कोणतंही एक खत तुम्ही देऊ शकता. एकरी 2 बॅग तुम्हाला त्याचं प्रमाण द्यायचं आहे. त्यानंतर मक्याचं पीक हे साधारणतः 30 ते 35 दिवसाचं झाल्यानंतर तुम्हाला एक युरियाचा डोस द्यायचा आहे. एकरी 50 किलो युरिया तुम्हाला यावेळेस तिथं द्यायचा आहे. अशा पद्धतीनं 2 वेळेस तुम्हाला मक्या पिकाला जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते करायचं आहे. शेतकरी बंधूंनो, तण नियंत्रणासाठी मका पिकामध्ये तुम्हाला 2 वेळेस तिथं डवरणी करून घ्यायची आहे.
पहिली डवरणी मक्याचं पीक 18 ते 20 दिवसाचं झाल्यानंतर करायची आहे आणि त्यानंतर दुसरी डवरणी करायची आहे आपल्याला पीक 30 ते 35 दिवसाचं झाल्यानंतर. त्यावेळेस आपल्याला पिकाला मातीसुद्धा लावून घ्यायची आहे. शेतकरी बंधूंनो, एक खुरपणी तुम्हाला त्याच्यामध्ये करायची आहे. जर तणांचा प्रादुर्भाव हा खूप जास्त असेल तर खुरपणीऐवजी शेतकरी बंधूंनो तुम्ही तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करू शकता. परंतु उन्हाळी हंगामामध्ये तणनाशकाचा वापर जास्त केल्यास त्याचा उत्पादकतेवरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो शेतकरी बंधूंनो, तर तो येतो फवारणीचा. मका पिकामध्ये जी पोंगा पोखरणारी आळी असते, म्हणजे जी लष्करी आळी आपण ज्याला म्हणतो, किंवा केसाळ आळी वगैरेचा प्रादुर्भाव जर मका पिकामध्ये झाला तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही क्लोरेंट्रानिलिप्रोल म्हणजे कोराजनचा तिथं फवारणीमध्ये वापर करू शकता. किंवा शेतकरी बंधूंनो, आळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला डेलिगेटचा सुद्धा फवारणीमध्ये तिथं वापर करता येतो. याच्यामध्ये तुम्ही मायक्रोन्यूट्रिएंट्सचा सुद्धा वापर तुम्हाला करता येतो शेतकरी बंधूंनो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, मका पिकाला इतर पिकांच्या तुलनेमध्ये पाणी जे तर ते खूप जास्त लागतं. त्यामुळे पाण्याचा ताण मक्याच्या पिकाला पडू द्यायचा नाहीये. आणि विशेष करून तुम्ही जानेवारीमध्ये लागवड करणार असेल तर साधारण तुमचं पीक मार्च एंडिंगपर्यंत तिथं हार्वेस्टिंगला येणार आहे, म्हणजे टेम्परेचर वाढणार आहे. अशा अवस्थेमध्ये पिकाला पाण्याचा ताण पडू द्यायचा नाहीये. आता हलकी जमीन असेल, मध्यम स्वरूपाची असेल किंवा भारी जमीन असेल तर पाणी व्यवस्थापन कसं करायचं? तर शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेस आपण पहिलं पाणी देतो, पाणी देऊन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस शेतामध्ये वापसा कंडिशन येते, तर वापसा कंडिशन आल्या आल्या आपल्याला पाणी द्यायचं नाहीये. तर वापसा कंडिशन आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला तिथं पाणी द्यायचं आहे. अशा पद्धतीनं जे पाणी व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला कंटिन्युअसली त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून मक्याच्या पिकाला पाण्याचा ताण पडणार नाही आणि कंस जे आहे तर ते त्या ठिकाणी चांगले भरतील. शेतकरी बंधूंनो, मधुमक्का पिकाची विक्री कंस हे दूध अवस्थेमध्ये असतानाच करायची असते. कंस जर जास्त पक्व झाले तर त्यातील गोडवा हा कमी होतो, परिणामी मार्केटमध्ये जे रेट आहे तर ते कमी मिळतात. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, दूध अवस्थेमध्ये कंस असतानाच आपल्याला मधुमक्का पिकाची जी हार्वेस्टिंग आहे तर ती करायची आहे. आता मधुमक्का पिकासाठी जे खत व्यवस्थापन आहे आणि पाण्याचं नियोजन आहे, हे जर तुम्ही चांगलं ठेवलं, चांगली काळजी घेतली तर एका एकरमध्ये तुम्हाला साधारणतः 35 ते 40 क्विंटलपर्यंतचं ॲव्हरेज या पिकातून मिळतं. किलो मागं तुम्हाला 15 ते 20 रुपयाचा दर जरी मार्केटमध्ये मिळाला तरी चांगला प्रॉफिट या पिकातून तुम्हाला मिळवता येऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुमची काही समस्या असेल तर व्हॉट्सअपचा नंबर मी स्क्रीनवरती देतोय, त्या ठिकाणी तुम्ही मला वैयक्तिक संपर्क करू शकता. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.